नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, सहानुभूती ओसरली. लोकसभा निवडणुकीच्या आधी जवळजवळ वर्षभर सगळ्या पुरोगामी माध्यमातून एकच घोषा लावला जात होता. तो म्हणजे पक्ष पळवून नेला, पक्ष फोडला. म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवार ह्या दोघांविषयी मतदारांमध्ये कमालीची सहानुभूती आहे. आणि काँग्रेस पक्षाला या सहानुभूतीच्या लाटेवरच स्वार झालं तर यश मिळेल अशी चर्चा होती. प्रत्यक्षात जेव्हा लोकसभेचे निकाल आले तेव्हा चित्र स्पष्ट झालं की जितका सहानुभूतीचा फायदा शरद पवारांना मिळाला तेवढा उद्धव ठाकरेंना मिळाला नाही. काँग्रेसला मात्र सर्वाधिक फायदा झाला, कारण ही निवडणूक, लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन झालेलीच नव्हती. जी काही राजकीय परिस्थिती होती त्यामध्ये एक छोटा घटक सहानुभूतीचा होता. शरद पवारांची संघटन क्षमता आणि राजकारणाची जाण याचा फायदा त्यांना मिळाला. पण उद्धव ठाकरे यांना राजकारणच कळत नसल्यामुळे आणि फक्त आयत्या बिळावर नागोबा होण्याची प्रवृत्ती असल्यामुळे सहानुभूतीचा फायदा कसा उठवायचा हे कधीच त्यांना कळलेलं नाही. कारण ते तळागाळातून संघटन करत करत होत झालेले नेते नाही, ते डायरेक्टली येऊन नेता बनलेले. आणि त्यामुळेच सहानुभूतीचं ढोल पिटले गेले. त्याचा फायदा कोणालाच मिळाला नाही. थोडाफार, अजिबात नाही असं मी म्हणणार नाही, पण एखाद्या निवडणुकीमध्ये जे 10-12 घटक असतात त्यामध्ये 5%, 60%, 16%, 40% अशी सहानुभूती असते आणि त्याचा फायदा मिळतो सुद्धा. पण फक्त सहानुभूतीवर निवडणूक जिंकली असं होत नाही. असं अगदी क्वचित झालेलं आहे, क्वचित. याच मुंबईमध्ये शिवसेनेचा उदय झाल्यानंतर शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला तेव्हा सुद्धा सहानुभूतीचा काडी मात्र उपयोग झाला नव्हता. 1970 साली परळचे कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई यांची हत्या शिवसैनिकांनी केली होती, खून पाडला होता. आणि ती जागा रिकामी भरण्यासाठी जेव्हा पोटनिवडणूक झाली तेव्हा तेव्हाचा बीजेपी किंवा आजचा तेव्हाचा जनसंघ आणि आजची बीजेपी अशी जी एक विचारधारा होती ती वगळता शिवसेनेच्या बाजूने कोणीही नव्हता. सगळेच्या सगळे पक्ष, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस पक्ष, लहान मोठे सगळेच्या सगळे पक्ष हे कृष्णा देसाई यांची विधवा पत्नी सरोजिनी देसाई यांना पाठिंबा द्यायला उभे राहिले होते. आणि सरळ सरळ थेट निवडणूक शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात झाली होती. अगदी तत्कालीन हंगामी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे कम्युनिस्ट उमेदवार सरोजिनी देसाई यांचा प्रचार करायला आले होते. आणि तरीही जवळजवळ 20,000, मला वाटते असं काहीतरी, 20,000 की 5,000, मला आता आकडा आठवत नाही, पण मोठ्या फरकाने सरोजिनी देसाई यांचा पराभव शिवसेनेचे उमेदवार वामनराव महाडिक यांनी केला होता आणि ते शिवसेनेचे पहिले विधानसभेतले आमदार बनले होते. मग सहानुभूती कुठे गेली? इथे थेट ज्या महिलेच्या नवऱ्याचा खून पाडला गेला आहे आणि त्या खुनाचा आरोप ज्या शिवसैनिकांवर आहे त्यांचा उमेदवार त्याच परळ मतदारसंघातून दणदणीत मतांनी निवडून आला. सगळे पक्ष पाठीशी कम्युनिस्टांच्या असताना सुद्धा मग सहानुभूतीमुळे निवडणूक जिंकता येते हे किती हास्यास्पद युक्तिवाद आहेत हे आपल्या लक्षात येईल. पुढे कृष्णा देसाईंची मर्डर झाली पण त्यांच्या बायकोला सहानुभूती नव्हती, पण उद्धव ठाकरे यांचा पक्ष पळवला, शरद पवारांचा पक्ष फोडला म्हणून त्यांच्यासाठी सहानुभूती आहे. आणि सगळीच्या सगळी लोकसभेची निवडणूक किंवा विधानसभेची निवडणूक ही त्यांच्या सहानुभूतीवर त्यांना जिंकता येणार आहे. हा युक्तिवाद कुठून येतो
हा राजकीय अभ्यास आहे की राजकीय बेअक्कलपणा आहे? जे जे कोणी असं बोलत राहिले गेले वर्षभर, त्यांना म्हणूनच मी मूर्ख समजतो. हा, पण मग निवडणुकीत यश मिळालेलं दिसतं. तर निवडणुकीत यश मिळण्याचं इतरही बरीच कारणं आहेत, ज्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची, अजित पवारांविषयीची नाराजी, संघाची उदासीनता, संघाची नाराजी, हे अनेक फॅक्टर आहेत. पण ती सहानुभूती होती. आणि आता अचानक चक्र कशी फिरलीत बघा मित्रांनो. अचानक चक्र अशी फिरलीत की लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महिन्याभरातच त्यात सगळ्या सहानुभूतीधार पत्रकार, सहानुभूतीचा गवगवा करणारे जे पत्रकार, अॅनालिस्ट आणि विश्लेषक आहेत, ते अचानक एक गोष्ट बोलायला लागले की उद्धव ठाकरे यांच्याविषयीची सहानुभूती ओसरली. शरद पवारांची सहानुभूती ओसरली असं कोणी बोलत नाही. उद्धव ठाकरेंविषयी असलेली पक्षफुटीची, मुख्यमंत्रीपद गेल्याची सहानुभूती अचानक संपली, पण पवारांची शिल्लक आहे. ही जी गंमत आहे ना, ही आपल्याला लक्षात घ्यावी लागते मित्रांनो. यातून काय असतं, अधांतरी असलेला मतदार हा इकडचा तिकडे होतो. त्यालाही कारण नसताना सहानुभूती वाटायला लागते किंवा दाखवायची इच्छा होते, आणि त्यासाठीच असा प्रचार चालतो की अरे बघा काय आहे ती परिस्थिती. तुम्ही जाहिराती बघता ना, त्या गाझामध्ये ते जे उचापतखोर आहेत, त्यांनी इस्रायल मधले 500,000 लोक मारले एका दिवसात, एका हल्ल्यात. आणि काही लोकांचं, शेकड्यांनी लोकांचं अपहरण केलं. त्यांना कुठे कुठे काय ते बोगद्यामध्ये आणि घालून ठेवले, तळघरात घालून ठेवले. अजूनही सोडलेले नाहीत काही लोक, 100-150. आणि त्यानंतर इस्रायल हल्ला करतो. तर इस्रायलच्या अपहरण केलेले लोक किंवा मेलेले लोक याविषयी जगाला सहानुभूती आहे असं कुठल्या बातमीत तुम्ही ऐकता का? नाही. इस्रायलची माणसं मारली जातात, अपहरण केलं जातं, त्याच्याविषयी सहानुभूती असल्याची चर्चा होत नाही. पण त्याच गाझावर किंवा त्याच्या इराण, लेबेनॉन हे लोक जे काय गाझावाल्यांची, पॅलेस्टाईनची जोडून आहेत आणि इस्रायलवर हिंसा करण्यासाठी पाठिंबा देत असतात, त्यांच्यावर हल्ला झाला की जगभर कशी सहानुभूती आहे याचा डंका पिटला जातो. तुम्ही हे आमचे युट्यूबवर आमचे व्हिडिओ बघत असाल, त्याच्यामध्ये एक जाहिराती असतात. लहान कुठचं तरी मूल रडतंय, त्याची आई त्याला जवळ घेते आणि मग बघा ह्या मुलांची अवस्था काय आहे, या मुलांसाठी काहीतरी मदत करा, असं त्या गाझाला मदत करा, आर्थिक मदत करा. या जाहिराती तुम्ही बघत असाल. त्यातून तुमच्या मनामध्ये तुम्हाला हळवं करायचं आणि तुम्हाला दानधर्म करायला भाग पडायचं. पण तुम्ही केलेलं दान हे खरोखरच त्या मुलांचं, बालकांचं किंवा विधवांचं पुनर्वसन करण्यासाठी खर्च केलं जातं का? बिलकुल नाही. गेल्या 50, 60, 70 वर्षामध्ये जगातल्या अनेक श्रीमंत देशांनी दरमहा करोडो डॉलर्स हे पॅलेस्टाईन चळवळ करणाऱ्यांना आणि पॅलेस्टाईन म्हणून जो काय प्रदेश आहे त्याच्या विकासासाठी श्रीमंत देशांनी करोडो डॉलर्स दिलेले. पण पॅलेस्टाईनच्या नेतृत्वाने कधीही त्याचा तिथल्या जनतेच्या भल्यासाठी, कल्याणासाठी वापर केला नाही. हे गरीब म्हणून काय ते तिथल्या दयनीय अवस्थेतल्या मुलांना, महिलांना दाखवायचं आणि त्यातून आले पैसे की त्याचा वापर इस्रायल विरुद्ध वापरण्यासाठी रॉकेट्स खरेदी करणं, बंदुका खरेदी करणं, स्फोटक खरेदी करणं, यासाठी तुम्ही केलेल्या दानाचा वापर केला जातो. तेव्हा सहानुभूती ही काय ती सत्कारणी लागली पाहिजे. पण इथे तुमच्या लक्षात येतं की सहानुभूती सहानुभूती तुम्ही कुठेतरी बघत असाल की ते गरीब पोरग, त्याचा अगदी त्याला खायला प्यायला नाही म्हणून ते भीक मागत असतं, पण नंतर त्याच्याकडे पैसे जमतात, त्याचा आई किंवा बाप त्याच्याकडचे पैसे हिसकून येतात. बाप तर दारुडा असतो. तेव्हा सहानुभूतीचा वाडगा घेऊन फिरणारे
जे विश्लेषक पत्रकार आहेत त्यांच्या बाबतीत मला अचानक एक गोष्ट सांगावीशी वाटते की अचानक यांना उद्धव ठाकरेंची सहानुभूती संपली, ओसरली, हे साक्षात्कार कसे आणि कधीपासून झाले? तर त्यांना कामाला लावणारे जे कोणी धूर्त राजकारणी आहेत, ज्यांनी गेले वर्षभर उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा डंका पिटण्याची कामगिरी सोपवलेली होती, आता उद्धव ठाकरे विधानसभेत सावरता कामा नयेत, त्यांचं खच्चीकरण झालं पाहिजे, तर ते सहानुभूतीचं घोडं आवर्त घ्या हे आदेश आले. आणि ते सगळेच्या सगळे जनानखान्यातले जे पत्रकार आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंची सहानुभूती संपवून टाकलेली आहे, पण पवारांची सहानुभूती चालू ठेवलेली आहे. आणि म्हणून मग हे सगळे जनानखान्यातले पत्रकार कोणाच्या जनानखान्यातले आहेत हे मी वेगळं सांगायची गरज नाही, वेगळं सांगायची गरज नाही. आणि त्यांचा एक भ्रम असतो, अशा जाहिराती दिल्यामुळे प्रचंड डोनेशन येईल असं अजिबात नाही. जो जो जाहिरात बघेल तो हळवा होईल आणि ताबडतोब खिशात हात घालेल आणि आपल्याला डोनेशन देईल असं त्या गाझावाल्यांना किंवा गाझावाल्यांचं जगभर समर्थन करणाऱ्यांना वाटतं की लोक हळवे होतील आणि पैशाचा पाऊस पडेल, तर तशी बिलकुल शक्यता नसते. पण 100 लोकांनी जाहिरात बघितली तर एखाद दुसरा तरी हळवा होईल ही त्याच्या मागची अपेक्षा असते. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्याविषयी सहानुभूतीचा डंका जो पिटला जात होता त्यामागे सुद्धा तीच अपेक्षा होती. महाविकास आघाडी एक ठराविक प्रमाणामध्ये सर्व प्रयत्न करून या पातळीपर्यंत येऊ शकेल, पण जसं पारड्यामध्ये शेवटचा टोमॅटो, कांदा किंवा बटाटा पडला की पारडं खाली जातं, तसा आपण सहानुभूतीचा डंका पिटला तर तो शेवटचा बटाटा, शेवटचा कांदा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडेल, पडल्यात पडेल, म्हणूनच प्रयत्न चालले होते. आणि तेच सहानुभूतीचा वाडगा घेऊन तो टोमॅटो शोधत फिरत होते. आता गंमत अशी आहे की आता उद्धव ठाकरे नकोय, महाविकास आघाडीतल्याच पक्षांना नकोय, ना काँग्रेसला पाहिजेत ना शरद पवारांना पाहिजे. उद्धव ठाकरेंचं सर्व्हायव्हल झालं तर आपला प्रादेशिक पक्ष वाढणार नाही हे शरद पवारांना कळतं. म्हणूनच गेली अर्धशतकापासून शिवसेनेचा खच्चीकरण हा शरद पवारांचा एक अजेंडा राहिलेला आहे. ते शरद पवार उद्धव ठाकरेंचं पुनरुज्जीवन होऊ देतील हे शक्य नाही. आणि म्हणूनच ते पुनरुज्जीवन होण्याची विधानसभेत शक्यता आहे. आणि म्हणूनच विधानसभेला उद्धव ठाकरे यांचं इतकं खच्चीकरण झालं पाहिजे की मुख्यमंत्री पदावर दावा करण्याची हिंमत सुद्धा उद्धव ठाकरेंमध्ये उरता कामा नये, या दृष्टीने शरद पवारांचे प्रयत्न चालू आहे. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून माध्यमातून एक मोहीम चालवली जाते की उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती ओसरली. ही सहानुभूती मोजली कशी जाते मला कळत नाही, की या पत्रकारांचं काही हवामान खात्यासारखं काही मोजमापन यंत्र आहे का, की इतकं हवामान होतं, इतकं हवामान वाढलं, कमी झालं, इतका पाऊस पडला, तसं ओसरली कशी आणि होती कधी याचा काही प्रमाण पुरावा या लोकांनी दिलाय का नाही हे बसल्या जागी ठरवतात. असं आहे. काल मी एक हिंदी व्हिडिओ बघत होतो, त्यामध्ये असलीच म्हणजे हे सगळं पुरोगाम्यांचा एक सत्य हिंदी म्हणून चॅनेल आहे, त्या चॅनेलवर महाराष्ट्राच्या निवडणुकीची चर्चा चालू होती. पण त्यामध्ये आलेल्या महिला पत्रकार इतकं धादांत खोटं बोलत होत्या की त्या पुरोगामी अँकरला सुद्धा त्यांना आवरावं लागलं, तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही चुकीचं बोलताय, ऐसी बात बिलकुल नाहीये असं त्यालाच सांगायची वेळ आहे. त्यालाच सांगायची वेळ आली की तुम्ही बोलताय त्यात तथ्य नाहीये. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ही जी सहानुभूती होती असं सांगितलं गेलं तेही खोटं होतं, आणि आता सहानुभूती ओसरली हे सुद्धा धादांत खोट आहे. हा, सहानुभूती कशी असते ते पण मी तुम्हाला सांगेन. 30 ऑक्टोबर आता लवकरच जवळ येतोय. 30 ऑक्टोबर का 31 ऑक्टोबर असेल, मला आता चटकन चुकत असेल मी, 30 किंवा 31 ऑक्टोबरला इंदिराजींना त्यांच्या पंतप्रधान निवासामध्येच त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडून ठार मारलं. आणि त्यानंतर जी देशभर सहानुभूतीची लाट उसळली होती त्यावर राजीव गांधींना
415 लोकसभेच्या जागा जिंकता आल्या होत्या. त्याला सहानुभूतीची लाट म्हणतात. सहानुभूतीवर स्वार होऊन निवडणुका होतात होतात. अगदी तेवढंच नाही, तुम्हाला सांगतो 2091, सॉरी 1984 ची ती निवडणूक होती इंदिरा हत्येची. आणि 1991 मध्ये लोकसभा निवडणूक चालू असताना जवळजवळ 55% 60% मतदारसंघात मतदान संपलं होतं. अशा वेळेला तमिळनाडूत प्रचाराला गेलेले पण विरोधी नेता राजीव गांधी यांची श्री पेरांबुदूर इथे घातपाती हत्या करण्यात आली. अंगाला बॉम्ब लपेटलेली एक महिला त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली आणि तिने तो बॉम्ब आपल्या सकट उडवला आणि त्याच्यात राजीव गांधी यांचा सुद्धा अत्यंत भयानक असा मृत्यू झाला. आणि उरलेल्या ज्या साधारण 40-45% निवडणुका होत्या त्या 15 दिवस पुढे ढकलल्या गेल्या. आणि नंतरच्या निवडणुकीत राजीव गांधी यांच्या त्या हत्येचा सहानुभूतीचा फायदा काँग्रेस पक्षाला मिळाला होता. म्हणजे गंमत अशी होती की आधी 55% जागांचं मतदान संपलं होतं. त्यामध्ये काँग्रेसला अवघ्या 60-70 जागा मिळाल्या होत्या. 55% जागांच्या मतदानात काँग्रेसला हार्डली 25 ते 30% जागा मिळू शकल्या, 20% जागा मिळू शकल्या. पण उरलेल्या 40-45% मतदान हे हत्याकांडानंतर झालं. तेव्हा त्यामध्ये जवळजवळ 60-65% जागा काँग्रेसने जिंकल्या. याला सहानुभूतीची लाट म्हणतात. ती अख्ख्या निवडणुकीत 1984 मध्ये होती आणि ती अर्ध्या निवडणुकीत 1991 मध्ये होती. तसा पक्ष फोडला, मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून सहानुभूतीची लाट येते का? तर हा प्रचार असतो, धादांत खोटा प्रचार असतो. आणि आता पुन्हा त्याचा फायदा मिळणार नाही हे त्यांनाही कळतं. कारण अगदी 1984 असो किंवा 1991 असो, या दोनही निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत इमिजिएट जो फायदा सहानुभूतीचा काँग्रेस पक्षाला मिळाला होता तो काही महिन्यानंतर ज्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेसला मिळाला नाही. मला वाटतं 84च्या निवडणुकात महाराष्ट्रामध्ये इंदिरा हत्येचा परिणाम एवढा होता की मला वाटते 48 पैकी 42-43 जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या होत्या. पण अवघ्या 3 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रात 288 पैकी 161 जागा जिंकता आल्या. त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पुलोदला 121 जागा जिंकता आल्या. हे लक्षात घेतलं पाहिजे. ती सहानुभूतीची लाट तेवढ्या पुरती होती, पण ती अवघ्या 2 महिन्यात 3 महिन्यात ओसरली. बहुमत मिळालं, पण प्रचंड बहुमत जे अपेक्षित होतं ते मिळू शकलं नाही. आणि आता सुद्धा आपण हरियाणामध्ये बघितलंय, हरियाणामध्ये बघितलेलं आहे. आणि त्यापेक्षाही मोठी गंमत आहे की मी परवा त्याचा उल्लेख केला होता की त्यानंतर ह्या गोष्टी बिघडत जातात, बदलत जातात. मुद्दा असा आहे की सहानुभूतीचा वाडगा फिरून निवडणुका जिंकता येत नाहीत. हा, तुम्ही जिंकण्याची शक्यता असेल तर त्यामध्ये पारडं जड करायला थोडाफार उपयोग होतो. तेव्हा निर्भय व्हा, निर्भय नका, निर्भय बनो या निर्भय ना बनो, उसका कुछ भी फायदा होने वाला नहीं. पण ज्या सहानुभूतीचा वाडगा फिरवण्याविषयी उद्धव ठाकरेंना अभिमान होता ते आता त्यांना जमिनीवर आपटणार आहे. मला आठवतं 10-12 वर्षापूर्वी आम आदमी पक्ष झालेला नव्हता आणि त्याची नवीन स्थापना झालेली होती. अशा वेळेला एका चॅनेलवर बोलताना हिंदुस्तान टाइम्स हिंदी आवृत्ती जी आहे हिंदुस्तान टाइम्सची, त्याचे संपादक विनोद शर्मा होते. त्यांनी फार सुंदर सांगितलं होतं त्या उत्साही आम आदमी पार्टी वाल्यांना कि ये मीडिया आपको सर पर उठा लेगा, चने के झाड़ पर चढ़ाएगा, लेकिन एक दिन यही आपको पटकेगा जमीन पर. उद्धव ठाकरेंची अवस्था सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन नेमकी ती झालेली आहे. सहानुभूतीने विधानसभेला
काडी मात्र फायदा मिळणार नाही, कारण तो लोकसभेला सुद्धा मिळालेला नव्हता. हा, पण असा वाडगा फिरवणारे विश्लेषक आहेत, पत्रकार आहेत, एजन्सीज आहेत, त्यांचा धंदा मात्र होऊन गेलेला असतो. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा.